हा श्लोक राजा भोज यांनी महर्षी पतंजली यांना आदरांजली म्हणून रचलेला आहे. महर्षी पतंजली यांना योगाचे जनक मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन साधत जगण्याचा मार्ग सापडला. प्रथम योगसूत्रांद्वारे त्यांनी आपलं मन कसं शांत ठेवायचं हे शिकवलं. नंतर संस्कृत व्याकरणावरच्या ग्रंथातून आपली वाणी शुद्ध करायला शिकवली. आणि शेवटी आयुर्वेदातल्या योगदानामुळे शरीर निरोगी आणि सशक्त कसं ठेवायचं याचं मार्गदर्शन केलं. म्हणून जेव्हा आपण हा श्लोक म्हणतो तेव्हा आपण केवळ शब्द उच्चारत नाही, तर मन, वाणी आणि शरीर ह्यांचे संतुलन घडवून आणणाऱ्या ऋषींप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो. योगेन चित्तस्य पदेन वाचाम म्हणजे योगाने मनाची, पदेन म्हणजे व्याकरणाने वाणीची, मलम शरीरस्य च वैद्यकेन आणि वैद्यक शास्त्राने शरीराचा मल, शरीराची अशुद्धता. योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम, यह अपाकरोत म्हणजे ज्यांनी कमी केली, त्या प्रवरम म्हणजे श्रेष्ठ पतंजली ऋषींना प्रांजली रानतोस्मी मी हात जोडून नमस्कार करतो. आता आपण हा श्लोक 5 वेळा म्हणूयात. सुरुवातीला 3 ओंकार म्हणू. जर तुम्हाला श्लोकाचे शब्द माहिती नसतील तर डोळे बंद करून फक्त ऐका. ओंकार म्हणताना एक श्वास घ्या आणि सोडत सोडत ओंकाराचा उच्चार करा. चला सुरू करूयात. श्वास घ्या. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां
पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। आता सत्र संपवताना आपण शांती मंत्र म्हणूया. हा मंत्र आजूबाजूच्या वातावरणात शांतता आणतो, आपल्यामधले आणि सभोवताली असलेले अडथळे दूर करतो. तुम्हाला बोलावंसं वाटत नसेल तर मंत्र मनातल्या मनातही म्हणू शकता. चला सुरुवात करूया. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. तर सौम्यपणे दोन्ही तळ हात एकमेकांवरती घासा. थोडी उष्णता तयार करा. ही उष्णता आपल्या डोळ्यांना द्या. आता अंधारात डोळे उघडा आणि बोटांच्या फटीतून डोळ्यांना प्रकाश दाखवत सावकाश हात खाली घ्या. आजच्या सत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.